लाडकी बहीण योजनेच्या नावाने महिलांची लूट. अधिकृत सूचनेशिवाय पैसे भरू नका, अफवांपासून सावध रहा. अकोट प्रतिनिधी वर्षा फुसे. मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेच्या लाभार्थ्यांची आर्थिक फसवणूक करण्यासाठी काही अपप्रवृत्तींकडून खोट्या माहितीचा प्रसार केला जात असल्याचे समोर आले आहे. अकोट तालुका व परिसरात योजनेच्या नावाखाली महिलांची लूट होत असल्याचे चित्र असून महिलांनी कोणत्याही अफवांना बळी पडू नये असे आवाहन प्रशासनातर्फे करण्यात आले आहे. 300 रुपये भरून ऑनलाईन तक्रार दाखल केल्यास बंद झालेला लाभ पुन्हा सुरू होतो अशी दिशाभूल करणारी माहिती समाज माध्यमांवर पसरवली जात आहे. EKYC प्रक्रिया न केल्यामुळे काही महिलांचे लाभ तात्पुरते थांबले आहेत. नेमका याच परिस्थितीचा गैरफायदा काही अनधिकृत व्यक्ती घेत असून तक्रार निवारणाच्या नावाखाली महिलांकडून पैसे उकळण्याचे प्रकार उघडकीस आले आहेत. महिला व बाल विकास विभागाने स्पष्ट केले आहे की EKYC किंवा योजनेबाबत शासनाकडून सध्या कोणताही नवीन निर्देश किंवा निर्णय घेण्यात आलेला नाही. जर असा कोणताही निर्णय झाल्यास त्याची अधिकृत माहिती वृत्तपत्रांद्वारे आणि अधिकृत शासकीय संकेतस्थळांवर जाहीर करण्यात येईल. त्यामुळे सोशल मीडियावरील कोणत्याही अप्रमाणित संदेशांवर किंवा अनधिकृत व्यक्तींच्या सांगण्यावर विश्वास ठेवू नये. योजनेसंदर्भात कोणतीही शंका, अडचण किंवा माहिती हवी असल्यास लाभार्थ्यांनी थेट महिला व बाल विकास विभागाच्या कार्यालयाशी संपर्क साधावा. कोणत्याही त्रयस्थ व्यक्तीला पैसे देऊ नयेत आणि आर्थिक व्यवहार करताना विशेष दक्षता घ्यावी असे आवाहन जिल्हा महिला व बाल विकास अधिकारी आणि स्थानिक प्रशासनाने केले आहे.